इकडे विधान परिषदेत उमेदवारी मागे घेत पक्षाला तोंडघशी पाडल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आणि आता काँग्रेसनेही उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळचे साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली। साहेबराव कांबळे काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर होते। ऐनवेळी यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतनं त्यांनी माघार घेतली होती। विविध निवडणुकांमध्ये हे आपण पाहिलं, आमदारांना फोडणं, आमदारांची मतं पळवणं, त्याच्यासाठी दबाव आणणं किंवा आमिष दाखवणं। आज या पद्धतीनं सगळ्यात जगातली श्रीमंत पक्ष जो आहे तो श्रीमंत पक्ष त्याच सामदाम दंडभेदाचा वापर करतोय। आमच्याकडच्या 2 लोकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे, त्यांचं निलंबन केलेलं आहे। ते खोक्याचं सरकार आहे। 50 खोके एकदम ओके जे म्हटलं गेलं त्याचं प्रतिरूप आपल्याला सगळीकडे दिसतंय। आम्ही कुणीही कधीही दबावाचं राजकारण केलं नाही। गुंडागर्दी दबावाचं राजकारण 65 वर्ष काँग्रेस पार्टीने केलं। मधल्या काळात उबाटा आणि त्या ठिकाणी या लोकांनी प्रचंड सरकारचा वापर करून गुंडशाहीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या। या राज्यामध्ये एक तरी मतदार दाखवा किंवा एक तरी उमेदवार दाखवा ज्याच्यावर आम्ही या ठिकाणी जोर जबरदस्ती केली आहे। काहीतरी आपले लोक आपल्याला सांभाळता येत नाही आणि म्हणून लोकांवर आरोप करायचा।